गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। मालेगाव हायस्कूल व अंजुमन तुलबा संस्थेत तब्बल 13 शिक्षकांची बनावट भरती झाल्याचं उघड झाले असून तपासाची व्याप्ती आणखी वाढली आहे। 3 महिन्यापासून पोलिसांना चकमा देणारे 3 सरेत आरोपी अखेर मालेगाव आर्थिक गुन्हा शाखेच्या धडक कारवाईत अटक करण्यात आले। यादवराव नारायण जाधव, फुले शिक्षण संस्था संगमेश्वर आणि अंजुमन तुलबा शाळेत बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या व खोट्या शिक्षकांच्या भरतीद्वारे लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला होता। सुधीर पाटील, सुधीर पगार आणि उदय देवरे या तिघांना अटक करून 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिक्षणासारखा पवित्र क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या प्रकारावर समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। खरीच मास्टर माइंड व्यक्ती अरणीवर का, हा प्रश्न मात्र कायम आहे। काल शिक्षण अधिकारी नाशिक जिल्हा परिषद आणि अधीक्षक दोघांना अटक झालेली आहे। आज त्यांना माननीय न्यायालयासमोर रिमांड कमी हजर केलं असता 13 सप्टेंबरपर्यंत 5 दिवस पोलीस कस्टडी मिळाली। तिघांना मिळेल। तिघांचं नाव काय? तिसरा आरोपी जो आहे सर, आता या शिक्षण अधिकारी म्हणून आहे, त्याचं नाव आहे उदय देवरे। त्याला अन्य एका गुन्ह्यात 13 तारखेपर्यंत कस्टडी। एक आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास आहे आणि मोठी व्याप्ती यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांच्यामुळे वाढण्याची शक्यता आहे। नेमकं काय तुम्हाला काय चौकशीत आहोत? तपासात बरेच बाबी उघडकीस येतील, त्या आपण नंतर। यातील बरेच आरोपी आहेत। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।